नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त प्रश्न संच घेऊन आलेलो आहेत. या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत, ते अति महत्त्वाचे आहेत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतात सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न दुसरा, सुंदरबन भारतात कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही? उत्तर आहे मित्रांनो ब्राझीलचे पठार. प्रश्न चौथा, ओलाफ शोल्ज हे कोणत्या देशाचे नवे चेन सेलर बनले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जर्मनी. पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ डॅश वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5 वर्षाचा. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर. प्रश्न 7, जगात साखरेचा पहिल्या क्रमांकावर निर्यात दर देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ब्राझील. प्रश्न 8, हृदयाच्या स्नायूची हालचाली कोणत्या स्वरूपाची असते? तर याचं उत्तर आहे अनैच्छिक. दुचाकीचे शहर म्हणून डॅश या शहराला देशात ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न 10, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वन्हाड बरीदशाही. प्रश्न 11, जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ हे डॅश येथे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पटना. प्रश्न 12, हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? तर याचं उत्तर आहे यादवांचा. प्रश्न 13, चिपी विमानतळ डॅश जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 14, इसवी सन 1930 पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? तर याचं उत्तर आहे रॅम्स मॅकडोनल्ड्स. प्रश्न 15, कुरबुडी बोगदा कोकण रेल्वेवर डॅश जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर रत्नागिरी. प्रश्न 16, सिंदखेडचा राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जिजामाता. प्रश्न 17, महाबलीपुरम मंदिर कोणाच्या काळात बनवले गेले? तर याचं उत्तर आहे पल्लव. प्रश्न 18, जहांगीर महाल कुठे आहे? तर याचं उत्तर आहे आग्रा. प्रश्न 19, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? तर याचं उत्तर आहे मूळ शंकर तिवारी. प्रश्न 20, ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न 21, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही ड्युरेड रेषा आहे? तर याचं उत्तर आहे अफगाणिस्तान पाकिस्तान. प्रश्न 22, संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? त्याचं उत्तर 1955. प्रश्न 23, देशातील पहिल्या दिव्यांग स्नेही गार्डनचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ठाणे. प्रश्न 24, भारताचे औद्योगिक इंजिन म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य. प्रश्न 25, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो माळशेर घाट. प्रश्न 26, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो PK मिश्रा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असतो.